जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले जळगावातील पर्यटक नेहा वाघुळदे आणि रेणुका भोगे हे आज जळगावात परतले आहेत। नेहा आणि रेणुका हे हल्ल्यादरम्यान पैसरन घाटीत पर्यटन करत होते। गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर भीती वाटली। आम्ही दुसरीकडे 1.25 तास एका मोठ्या दगडाच्या मागे लपून होतो, असा अनुभव नेहा आणि रेणुकाने सांगितलाय। काय सांगणार, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, पहिलाच अनुभव होतो। पहिल्यांदाच तुम्ही जम्मूला फिरायला गेला होता, काय नेमकी घटना तुम्ही त्या ठिकाणी बघत होता? एक तर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरला एक छान टुरिस्ट सेंटर आहे म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो आणि खूप आनंदात आम्ही होतो। पण ज्यावेळेला पहलगामला आम्ही गेलो आणि पहलगामला बैसरन घाटीमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो, सगळ्यात आधी चंदनवाडी, बेताब व्हॅली आणि त्याच्यानंतर बैसरन व्हॅली। तर तिथं जात असताना एक 300 ते 400 मीटरवरती आम्हाला काहीतरी हालचाल झाल्याचं जाणवलं। पण असं वाटलं की काहीतरी शूटिंग वगैरे करतात, त्यांचे रील्स वगैरे चालू असतात। पण अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि सगळेजण घाबरले। ज्यावेळेला कळलं, तिथले आमच्यासोबत जे आलेले तिथले घोड्यांवाले जे लोक होते, ॲक्च्युली त्यांनीच आम्हाला सांगितलं की छुप जाओ छुप जाओ, म्हणून आम्ही थोडंसं बाजूला गेलो, लपलो आणि नंतर आम्हाला दिसलं की हा आतंकवादी हल्ला आहे म्हणून। आणि त्याच्यानंतर जी भीतीदायक परिस्थिती होती ती तर आम्ही अनुभवली, ती शब्दात सांगणं शक्य नाही आहे ॲक्च्युली। आम्ही साधारण तिथं एक सव्वा तासापर्यंत तरी लपून होतो आणि गोळीबाराच्या आवाजानंतर एक 10-15 मिनिटानंतर मिलिटरी आली, मग त्यांनी कव्हर करायला सगळ्यांना सुरुवात केली आणि जोपर्यंत आम्ही तिथं होतो तोपर्यंत तिथल्याच लोकांनी आम्हाला, म्हणजे लष्कराच्याच लोकांनी आम्हाला तिथं प्रोटेक्शन दिलेलं होतं। आमच्या जवळच ते होते, त्यांनी सोडून गेले नाही, एकेका ग्रुपला त्यांनी कव्हर केलेलं होतं। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।